नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी GS सिंगोले, माझी शाळा अभिनव विद्याविहार हायस्कूल पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। माझ्या या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। वेलकम। आज आपण वर्ग 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले सिमिलॅरिटी मध्ये प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा अभ्यास करणार आहोत। म्हणजे हे एक ऍप्लिकेशन आहे बीपीटी थेरमचं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ एन अँगल ऑफ बायसेक्टर ऍप्लिकेशनचा अभ्यास केला। आज दुसऱ्या ऍप्लिकेशनचा अभ्यास करणार आहोत, ते आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स। याचा थेरम मध्ये दिलेलं विधान आहे द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल by 3 parallel lines is equal to the ratio of the corresponding intercept made on any other transversal by the same parallel lines. इंटरसेप्ट काय आहे ते अगोदर समजून घेऊ आपण। थेरम सुरू करण्यापूर्वी इंटरसेप्ट्स कशाला म्हणायचे? आता या थेरमचा अर्थ असा आहे की तीन समांतर रेषेवर तीन समांतर रेषेने एका छेदिकेवर कापलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्याच तीन समांतर रेषेने कोणत्याही छेदिकेवर कापलेल्या आंतरछेदाच्या संगत आंतरछेदाच्या गुणोत्तराबरोबर असते, असं ते विधान आहे। आता इंटरसेप्ट किंवा आंतरछेद कशाला म्हणायचं ते पाहू आपण। इंटरसेप्ट थेरमची सुरुवात करण्यापूर्वी आपण इंटरसेप्ट काय आहे आणि कशाला म्हणतात हे इयत्ता 8वी आणि 9वी ला आपण थोडक्यात अभ्यासलेलं आहे। परत एकदा इंटरसेप्ट काय आहे? समजा दोन रेषा दिलेल्या असतील, त्यांचं नाव लाईन L आणि लाईन M आहे। या दोन रेषांना एक छेदिका दिलेली आहे ट्रान्सव्हर्सल, तिला N नाव दिलं मी। आता ही ट्रान्सव्हर्सल L आणि M ला या दोन बिंदूमध्ये छेदते A आणि B। मग रेषा L आणि M ने छेदिका N वर कापलेला आंतरछेद म्हणजे हा AB असतो। A पासून B पर्यंतचा तुकडा कोणता? हा AB, याला इंटरसेप्ट म्हणायचं। कशावर आहे तो तयार झालाय? छेदिकेवर, म्हणजेच ट्रान्सव्हर्सल वर असणारा एक तुकडा असतो आणि L आणि M या दोन रेषेने तो कापलेला तुकडा आहे। त्या दोन समांतर रेषेमध्ये आलेल्या रेषाखंडाला आपण काय म्हणायचं? इंटरसेप्ट म्हणायचं। मग AB ला इंटरसेप्ट म्हणतात, त्यालाच मराठीमध्ये आंतरछेद असं म्हणतात। आता आंतरछेद जर तुम्हाला समजला असेल तर आपण या थेरमला सुरुवात करू। थेरमचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स। थेरम आहे, परत एकदा आपण थेरमचं स्टेटमेंट पाहणार आहोत। थेरमचं स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं असतं। स्टेटमेंट समजल्यानंतर थेरम सोडवणं काही कठीण नाही। द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड on a transversal by 3 parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. लक्षात घ्या, तीन समांतर रेषेने अट्रान्सव्हर्सल म्हणजे एका छेदिकेवर जे कापलेले आंतरछेद आहेत, दोन आंतरछेद कापतील तीन समांतर रेषा एका छेदिकेवर, त्यांचं गुणोत्तर हे त्याच तीन समांतर रेषेने अदर म्हणजे कोणत्याही दुसऱ्या छेदिकेवर कापलेल्या संगत आंतरछेदाच्या गुणोत्तराबरोबर असते। मग दिलेल्या माहितीनुसार आपण फिगर काढू। तीन पॅरलल लाईन काढाव्या लागतील। पहिल्या लाईनला नाव दिलं आपण L। ड्रॉ सेकंड लाईन, द नेम ऑफ सेकंड लाईन इज M, थर्ड लाईन इज N। तीन पॅरलल लाईन काढल्या L, M आणि N। आता यांना एक ट्रान्सव्हर्सल काढू। ट्रान्सव्हर्सल काढली,
या ट्रान्सव्हर्सलला नाव द्या T1. दुसरी ट्रान्सव्हर्सल काढू, या ट्रान्सव्हर्सला नाव दिलं T2. आता लिहायचं गिवन, सॉरी एक मिनिट, ही T1 ही ट्रान्सव्हर्सल ला L, M आणि N कोणत्या बिंदूमध्ये छेदतात? A, B आणि C बिंदूमध्ये छेदतात. तसेच T2 या ही ट्रान्सव्हर्सल LMN ला P, Q आणि R या 3 बिंदूमध्ये छेदतात. आता गिवन लिहायचंय आपल्याला. गिवन मध्ये काय लिहायचंय? कोणत्या 3 रेषा आहेत आणि त्या समांतर आहेत आणि त्यांना कोणती छेदिका कोणत्या बिंदूमध्ये छेदतात ते लिहायचं. मग पहिल्यांदा लिहू आपण लाईन ही L जी आहे ती पॅरलल आहे. लाईन L पॅरलल लाईन आहे. पहा, ही पहिली लाईन L पॅरलल, लाईन M आणि लाईन N आर पॅरलल. पॅरलल लाईन M, parallel line N, L, M, N are parallel lines. गिवन मध्ये पहिलं अतिशय महत्वाचं विधान आहे, दिलेल्या ज्या 3 रेषा आहेत त्या समांतर आहेत, म्हणून लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N असं लिहिलं. आता ट्रान्सव्हर्सल T1 ही LMN ला ABC मध्ये छेदते, T2 ही PQR मध्ये छेदते. हे खाली आपण मांडू. ट्रान्सव्हर्सल कोणती? T1 intersects the lines in points A, B, C, and transversal T2 intersects the lines in points P, Q, R. पहा, दिलेल्या माहितीनुसार आणि आकृती यांचा दोघांचा मेळ बसवून आपण गिवन लिहिलं. काय गिवन होतं? दिलेल्या माहितीमध्ये काय होतं? 3 रेषा समांतर आहेत आणि त्यांना 2 छेदिका छेदतात आणि कोणत्या बिंदूमध्ये छेदतात एवढीच माहिती आपण गिवन मध्ये लिहिली. दिलेल्या ज्या 3 रेषा आहेत त्या कोणत्या आहेत? पॅरलल रेषा, लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. Transversal T1 intersect 3 parallel lines at point A, B and C. Transversal T2 intersects 3 parallel lines at point P, Q and R. आता आपण हीच फिगर पुढच्या स्लाइड मध्ये जशास तशी मांडलेली आहे. आता टू प्रूव्ह, सिद्ध काय करायचे? काय होतं विधान? 3 समांतर रेषेने एका छेदिकेवर कापलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्याच 3 समांतर रेषेने दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर कापलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजे या ठिकाणी ह्या 3 समांतर रेषा आहेत L, M आणि N आणि T1 आणि T2 छेदिका आहे. T1 AB आणि C मध्ये LMN ला छेदते आणि T2 PQR मध्ये LMN ला छेदते. मग T1 वर आंतरछेद तो तयार झालाय, पहिला AB आणि दुसरा BC. तसंच T2 वर झालेले आंतरछेद PQ आणि QR. मग T1 वर झालेल्या आंतरछेदाचं गुणोत्तर म्हणजे TAB अपॉन BC हे समान असते दुसऱ्या कोणत्याही आंतरछेदिकेवर कापलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तराबरोबर असते, PQ अपॉन QR. इथं टू प्रूव्ह मध्ये आपल्याला तेच सिद्ध करायचंय. म्हणून AB हा इंटरसेप्ट L आणि M न T1 वर कापलेला, तसेच T1 वर दुसरा इंटरसेप्ट M आणि N न कापलेला BC आहे. त्याचप्रमाणे T2 वर L आणि M न कापलेला इंटरछेद आहे PQ आणि M आणि N न T2 वर कापलेला इंटरसेप्ट आहे QR. मग आता इथं 2 रेशो लिहायचे. पहिला इंटरसेप्ट AB अपॉन AB अपॉन BC is equal to PQ upon
क्यू आर हा इंटरसेक्ट. पहिल्या छेदिकेवर कापलेले आंतरछेद ए बी आणि बी सी यांचं गुणोत्तर हे दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर कापलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तराबरोबर असते, म्हणजेच पी क्यू आणि क्यू आर. मग काय आलं साध्य? ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. प्रूफ. प्रूफ मध्ये आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. बीपीटीचा आधार घ्यायचा आहे आणि आपल्याकडे ट्रायंगल दिसत नाही एकही, म्हणून पी आणि सी हा बिंदू जोडू आपण. पी आणि सी बिंदू जोडा. ड्रॉ सेग पी सी विच intersects line M at D. इकडे लक्ष द्या. समजा हा P बिंदू C ला आणून जोडला तर तो रेषाखंड M या रेषेला ज्या बिंदूत छेदल त्याला D नाव द्यायचं. मग PC जोडू आपण. PC हे दोन बिंदू जोडणारा रेषाखंड काढला. M या रेषेला तो PC रेषाखंड या बिंदूमध्ये छेदतो, त्याचं नाव आहे D. आता दोन ट्रायंगल तयार झाले पहा आपल्याकडे. एक झाला हा ACP आणि दुसरा झाला CPR. मग पहिल्या ट्रायंगल मध्ये BD हा छोटासा रेषाखंड या तिसऱ्या बाजू AP ला पॅरलल आहे, म्हणून यांचे गुणोत्तर समान होतील. तसंच दुसऱ्या ट्रायंगल मध्ये DQ हा CR ला पॅरलल आहे, म्हणून यांचेही रेशो समान होतील. पहिल्यांदा आपण कोणता ट्रायंगल घ्यायचा? हा ACP मध्ये हा DQ पॅरलल आहे AP. मग इथं लिहायचं ट्रायंगल ACP BD पॅरलल AP. मग बीपीटी थेरम नुसार त्रिकोणाच्या एका बाजूला जर समांतर असणारी रेषा असेल तर ती इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे आता याचं प्रमाण काय येईल? ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी डी अपॉन डी सी. पहा, ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी डी अपॉन DC by BPT theorem, basic proportionality theorem. Therefore, AB upon BC equal to PD upon DC. Equation number 1 द्या आणि याचं कारण लिहा by BPT theorem. त्याचप्रमाणे ट्रायंगल कोणता घ्यायचा आता? PCR किंवा CPR आणि त्याच्यामध्ये DQ पॅरलल आहे CR. पहा परत एकदा, कोणता ट्रायंगल? PCR मध्ये कोणती रेषा? DQ ही पॅरलल आहे CR ला. परत बीपीटी थेरम वापरायचा आणि दुसरं इक्वेशन तयार करायचं. इन ट्रायंगल CRP DQ पॅरलल CR. मग काय ते आता? DP upon DC is equal to PQ upon QR. मांडा. Therefore, DP upon DC equal to PQ upon QR, equation number 2 by BPT theorem, basic proportionality theorem. आता from 1 and 2, from equation 1 and 2. Equation 1 मध्ये पहा, AB upon BC equal to काय आहे? DP upon DC आहे. आणि इक्वेशन 2 मध्ये DP upon DC इक्वल टू काय आहे? PQ upon QR. म्हणजे पहिलं गुणोत्तर या दुसऱ्या गुणोत्तराला समान आहे, तेच दुसरं गुणोत्तर तिसऱ्या गुणोत्तराला समान आहे. म्हणजे ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी, पहिला दुसऱ्याला समान असेल, दुसरा तिसऱ्याला समान असेल तर पहिला आणि तिसरा समान असतो. मग लास्ट आन्सर काय येईल? AB upon BC इक्वल टू PQ upon QR. पहा, therefore AB upon BC is equal to PQ upon QR. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं साध्य सिद्ध झालेलं आहे. परत एकदा पहा, जर ह्या तीन समांतर रेषा T1 आणि T2 या दोन छेदिकेला छेदत असतील तर पहिल्या छेदिकेवर कापलेला आंतरछेदाचं गुणोत्तर आहे AB आणि BC यांचं गुणोत्तर
इंटरसेप्ट ए बी आणि बी सी या इंटरसेप्टचा रेशो इक्वल असते दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर कापलेला इंटरसेप्ट पी क्यू आणि क्यू आर यांच्या गुणोत्तराबरोबर असते. अशा प्रकारे आपण हे साध्य सिद्ध केलं. होमवर्क मध्ये आजही विशेष असं काही नाही, पण आजचा जो थेरम पाहिलाय तो थेरम, first of all understand the property of three parallel lines and their transversal and keep it in your mind and revise it by writing 4 or 5 times. व्यवस्थित समजून घ्या, 3-4 वेळा लिहा, समजून लक्षात ठेवा, घोकून पाठ करू नका. आपण माझा व्हिडिओ मन लावून ऐकला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्स. कोरोना महामारीचं संकट अजून संपलेलं नाही. कोरोनाचे पेशंट दर दिवशी त्यांची वाढ होतच आहे, म्हणून आपण आपल्या घरी सुरक्षित राहावं, सेफ राहावं एवढी अपेक्षा करतो. स्टे होम, स्टे सेफ. सी यू अगेन. पुन्हा भेटू. धन्यवाद.